नमस्कार अमरावती. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करत पेपरच फोडले जात असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्रातील प्रसिद्ध विद्रोही कवी व व्याख्याते बेधुंदकार गोविंद पोलाड यांनी महाराष्ट्र सरकारवर केली. परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तहसील कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणांनी संपूर्ण तहसील परिसर दणाणून गेला. यावेळेस विद्यार्थ्यांनी टीका करत म्हणाले, पूर्वी पक्ष फोडले, नंतर आमदार फोडले, त्यानंतर खासदार फोडले आणि आता थेट पेपरच फोडत आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. विशेष म्हणजे चांदूर रेल्वे शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने युवक युवती शैक्षणिक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारी ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचेही गोविंद पोलाड यांनी म्हटले. लॉ अँड ऑर्डर आर द मेडिसिन ऑफ द बॉडी पॉलिटिक अँड व्हेन बॉडी पॉलिटिक गेट सिक मेडिसिन मस्ट बी ॲडमिनिस्टर्ड. कायदा आणि सुव्यवस्था ही राजकीय शरीराचं औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर बिघडते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचं औषध इंजेक्शन आपण त्याला दिलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आधी बघू शकता पोरांची पटवारीची परीक्षा जी असते 100 रुपये फी होती त्याची 1000 केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणते की शेतकऱ्याचे पोरं सिरियसली परीक्षा देत नाही म्हणून आम्ही 1000 रुपये फी केली. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझा प्रश्न आहे, जर तुम्ही परीक्षाची फी वाढवता, आता मेन्स परीक्षा देण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेचे वेगवेगळे पैसे घेत आहे, म्हणजे एका पोरानं जर एखादी प्रिलिम पास केली तर मेन्स द्यासाठी त्याला प्रत्येक म्हणजे 5 त्यांना प्रिलिम्स पास केल्या तर 5 प्रिलिम्स आहे 5 मेन्स परीक्षा द्यायची त्याला वेगवेगळे पैसे लावतात. म्हणजे आमच्या बापाजवळ पैशाचं झाड आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याजवळ जेवढे पक्षाचे खासदार फोडाले पैसे आहे तेवढे आमच्या बापाजवळ पैसे नाही आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचे जे पेपर 1.5 कोटी रुपयामध्ये पेपर फुटून राहिले याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कारण आमचा बाप कास्तकार आहे, आमचा बाप आम्हाला रूम भाड्याला पैसे देते तेव्हा आमच्या बहीण भावाला शिकवते. आम्हालाही शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, पटवारी व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे, आमची स्वप्न आहे साहेब. म्हणून हे जे पेपर लीक होऊन राहिले हे तुम्ही ऑफलाईनचा पेपर आता घोटाळा झाला, लीक झाला म्हणून तुम्ही ऑनलाईन घ्यायचा ठरवला. अरे जर एखादा कम्प्युटर हँग झालं मध्ये किंवा आता आम्ही ऑफलाईन जेव्हा पेपर देतो तर ऑफलाईन पेपर दिल्यानंतर आम्हाला प्रश्नपत्रिका वापस चेक करायला भेटते. तुम्ही सांगा एकदा क्वेश्चनचा आन्सर जेव्हा आम्ही सबमिट करू तेव्हा आम्हाला जर संशय असेल आम्ही सबमिट केलेल्या आन्सरवर तेव्हा आम्हाला चेक करायचं असेल तर तोंडाकडे पाहू का आम्ही मुख्यमंत्र्याच्या? आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाला, पेपर देता लाईनच गेली आणि कम्प्युटर बंद झालं तर गेलं ना भविष्य वाया पोराचं. त्या शाळा बंद करू नका, पेपर ऑफलाईन पद्धतीनं घ्या आणि शाळा बंद करून या पोरांची शिक्षण बंद करू नका. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो.